Hi student, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn standard 8 chapter number 11 statistic, in which we will see percentage bar graph and or diagram. Practice set 11.3. यापूर्वी बघा आपण सब डिवाइडेड बार डायग्राम बघितला. याच्यात आपण काय बघणार आहे, पर्सेंटेज बार डायग्राम बार ग्राफ. आता याच्यात बघा प्रत्येक बार हा काय राहील, आता पर्सेंटेज मीन्स एव्हरी बार इज ऑफ 100. प्रत्येक बार कितीचा असणार आहे, 100चा असणार आहे. आता बघा एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 11.3 मध्ये क्वेश्चन एक्झाम्पल 1, शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय पर्सेंटेज बार ग्राफ. आता काय डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8 स्टँडर्डच्या 4 डिव्हिजन दिल्या, ए बी सी अँड डी. नंबर ऑफ स्टुडंट सेक्युरिंग ग्रेड ए किती, ए स्टँडर्ड जी डिव्हिजन आहे तिच्या 45 स्टुडंटने ग्रेड ए सिक्युअर केला आहे. 33 बी डिव्हिजनच्या किती 33 स्टुडंटने ग्रेड ए सिक्युअर घेतलेला आहे. स्टँडर्ड 8च्या सी डिव्हिजनने किती 10 स्टुडंटने ग्रेड ए घेतलेला आहे. आणि इकडे डीने किती घेतलेला आहे, 15 स्टुडंट्स सिक्युरिंग ग्रेड ए. आता इथे टोटल दिलेलं आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन डिव्हिजन ए 60, टोटल स्टुडंट्स इन डिव्हिजन बी इज 55, हिअर इज 40 आणि इन डी 75. आता आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंट ऑफ स्टुडंट्स सेक्युरिंग ग्रेड ए. आता पर्सेंट काढताना आपण काय करतो, बघा इकडे लक्ष द्या. एसाठी घेऊ आपण किती, आउट ऑफ 60 देर इज 45 स्टुडंट्स इंटू 100, राईट. या पद्धतीने पर्सेंटेज काढायचे. इथे काय जातं, 0 0 गेट कॅन्सल, 3 2 जा अँड 3 15 जा, बरोबर. इकडे काय 2 1 जा 2 5 जा, सो 75%. इथे कितीला आता 75%. कसं येईल, 45 डिवाइड बाय 60 इंटू 100 इज इक्वल टू काय आलं, 75%, राईट. अगेन फॉर बी 33 आउट ऑफ 55 इंटू 100 इज इक्वल टू, आता काय 33 डिवाइड बाय 55 इंटू 100, सो 11 3 जा 11 5 जा, 11 3 33, 11 5 55, 5 1 जा इज 20, सो 60 किती लिहितं, 60%. सीसाठी आउट ऑफ 40 देर इज 10 इंटू 100, सो 0 0 गेट कॅन्सल, 100 बाय 4 that is 25%, so 40 out of 10 that is into 100, 25%. फॉर डिव्हिजन डी साठी किती आपल्याला 15 बाय 75 इंटू 100, 15 1 जा 15 5 जा 5 1 जा 20, सो 20%. इथे किती लागतं, 15 दॅट इज 20%. आता हे आपल्याला काय दाखवायचं आहे, ये ग्रेड ए सेक्युअर केलं 75%, हे डिव्हिजन बी 60%, सी 25%, डी 20%. ही इन्फॉर्मेशन काय करायची आपल्याला ग्राफने बार ग्राफमध्ये दाखवायची, बरोबर, पर्सेंटेज. आता बघा इकडे काय अलॉंग दिस एक्स एक्सिस डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8, इथं ए बी सारख्या डिस्टन्सवर आहे, सी डी, राईट. हिअर इज ऑन वाय ॲक्सिस स्केल, ऑन वाय ॲक्सिस 1 centimeter is equal to 10%, right.
So here 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. इकडे काय आपलं percentage of marks or percentage of securing grade. आता आपल्याला ए ग्रेड दिलं, बाकी ग्रेडच्या विषयी आपल्याला काही सांगितलं नाही, फक्त आपण ए आणि अदर सेक्युरिंग ग्रेड ए अँड नॉट ग्रेड ए. 100चं घ्यायचं आहे. इथे काय करू आपण आता, जस्ट securing grade E, not securing grade E or other than grade A. आता फर्स्ट काय दिलं आपलं 75%, किती दिला होता 75%, 10, this is 70 and 75, the middle line between 7 and 80. जस्ट याला काय करायचं आपल्याला, so percent of securing grades, grade A, securing grade A, not securing grade A. Again second is 60% securing grade A, so 60%, this is 60, again 25%, 20 and 25%, this is 20, 30, 20 and 30 मधली middle line, याच्यात प्रत्येक कॉलम कितीचा असणार आहे 100चा, 100 आउट ऑफ आपल्याला पर्सेंट दाखवायचं. नेक्स्ट वन इज 20%, सो जस्ट 20, मिनिंग काय की डिव्हिजन ए मधले स्टुडंट्स काय क्लेवर आहे की जे जास्तीत जास्त ग्रेड ए घेत आहे. इन दिस वे आवर percentage bar graph is completed in, so each column is of 100, this is 75, this is 60%, this is 25% and this is 20%. Okay. Now question number 2 is observe the following graph and answer the questions. पहिलं एक ग्राफ दिलेला आपल्याला, हा ग्राफ काय करायचा आपल्याला ऑब्झर्व करायचा आणि आन्सर्स लिहायचे. बरोबर. आता याच्यात काय काय दिलं आपल्याला, जस्ट हे जे फिल केलेलं आहे तो काय प्रोडक्शन ऑफ टूर आणि हे जे MT हे काय प्रोडक्शन ऑफ ग्राम, हे काय पर्सेंटेज बार ग्राफ दिलेलं आपल्याला. पर्सेंटेज बार ग्राफमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की हे जे दोन प्रोडक्शन तूर आणि ग्राम यांचं प्रोडक्शन पर्सेंटमध्ये दिलेलं आहे. एक दिलेलं आपलं अजिता, यश, रवी आणि सुधा
यांनी हे प्रोडक्शन घेतलेलं आहे, तर त्याच्यात आपल्याला काही आन्सर्स क्वेश्चन्स विचारले, त्याचे आपल्याला आन्सर्स द्यायचे ते ग्राफ ऑब्झर्व करून. राईट. नाव फर्स्ट वन, स्टेट द टाइप ऑफ द बार ग्राफ. ईच ग्राफ ऑफ 100. सो दिस इज percentage bar graph. Percentage bar graph. Second one, how much percent is the tur production of to total production in Ajit's farm. काय की आपल्याला काय दिलं आहे, हाऊ मच पर्सेंट इज द तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अजित फार्म. आता अजितच्या फार्ममध्ये तूर किती दिलेले आपल्याला 60%, आणि हे काय 40%. दॅट इज हे जे ब्लँक आपलं फिल केलेला हा पार्ट आहे हा किती 60% आणि दॅट गिव्ज तूर. सो तूरचं प्रोडक्शन किती येईल आपल्याला 60%. सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय 60% बाय ऑब्झर्विंग दिस. सेकंड, कंपेअर द प्रोडक्शन ऑफ ग्राम इन द फार्म ऑफ यश अँड रवी अँड स्टेट हुज पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन इज मोर अँड बाय हाऊ मच. कोणाचं, यश आणि रवी. हा यश आणि रवी बरोबर. कोणाचं, ग्राम. आता ग्रामचं कोणतं आहे, हा जो ब्लँक पार्ट आहे तो ग्राम कोणाचा जास्त, यशचा. म्हणून काय आपल्याला प्रश्न पहा कसं विचारलं आहे, कम्पेअर द प्रोडक्शन ऑफ ग्राम इन द फार्म ऑफ यश अँड रवी. यश आणि रवी हुज पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन इज मोअर अँड हाऊ बाय हाऊ मच. आता याचं किती दिसतं आपल्याला 50% आणि याचं किती 30%. सो पहिल्यांदा काय दिलं प्रश्न, कंपेअर द प्रोडक्शन ऑफ ग्राम इन द फॉर्म ऑफ यश अँड रवी अँड स्टेट हुज पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन इज मोर अँड बाय हाऊ मच. सो विथ यश प्रोडक्शन इज मोर अँड बाय हाऊ मेनी पर्सेंट. ह्याचं किती 50%, याचं 30%, म्हणजे किती 50 - 30 बाय 50 - 30 दॅट इज 20%. राईट. नेक्स्ट वन, हुज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ तूर इज द लिस्ट. तूर कोणाची लिस्ट आहे आपल्या, याचं किती 60%, यशचे 50%, याचे 70%, रवीज अँड सुधाज इज ओनली 40%. सो answer is very simple. Sudha's production is very least. Now state production percentage of tur and gram in Sudha's farm. सुधाच्या फार्ममध्ये तूर किती, मग तूर 40% and ग्राम किती 60%. 40% and 60%. So this complete the example. Now dear student, question number 3. The following data is collected in a survey of some students of 10 standard from some schools. Draw the percentage bar graph of the data. आता याच्यात काय दिलेलं आहे, स्कूल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. इन्क्लिनेशन टुवर्ड्स सायन्स स्ट्रीम 90, 60, 25 आणि 16. त्याच्यानंतर इन्क्लिनेशन टुवर्ड्स कॉमर्स स्ट्रीम 60% विद्यार्थी कॉमर्सला गेले, आपलं 60 विद्यार्थी कॉलमला गेले कॉमर्सला, 20 सेकंड स्कूलचे कॉमर्सला गेले, थर्ड स्कूलचे 25 आणि फोर्थ स्कूलचे 24. तर आपल्याला काय याचं पर्सेंटेज दाखवायचं यांचं सायन्ससाठी आणि कॉमर्ससाठी. राईट. आता टोटल फर्स्ट काय इथं 2 रो आपल्याला जास्तीचे करायचे. एक काय की टोटल स्टुडंट्स किती 150, 80, 50 अँड 40. आता पर्सेंट ऑफ स्टुडंट टुवर्ड्स सायन्स स्ट्रीम, एक आपण 1% काढू म्हणजे रिमेनिंग ॲटोमॅटिकली कोणाचे राहील, कॉमर्सचे. मग काय आता बघा फॉर फर्स्ट स्टँडर्ड किती येईल आपलं, तो 90 स्टुडंट गोज टू सायन्स आउट ऑफ 150 into 100. सो 0 0 गेट कॅन्सल, 15 1 जा 15, 6 जा 6 into 10 60%. इथे काय आपलं 60%. सेकंड स्कूलचे किती येतं, आउट ऑफ 80 देर इज 60 गोज टू
science 0 0 get cancel, 2 4 जा 2 5 जा 60 divided by 4 into 5 किती 4 15 into 5 that is 75%. इथे काही प्रॉब्लेम नाही. आउट ऑफ 50 there is 25 means 50%. आणि इकडे थर्डला काय येणार आपलं 50%. फोरसाठी फोर स्कूल आउट ऑफ 40 there is 16 कॅन्सल. 4 1 जा 4 4 जा 16 दॅट इज 40%. राईट. आता आपल्याला काय करायचं इकडे जस्ट हे काय घेऊ आपण स्कूल. इकडे काय फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. इकडे पर्सेंट ऑफ स्टुडंट्स टुवर्ड्स स्ट्रीम्स. ज्या शाखा आहे त्यांच्याकडे जाणारे स्टुडंट. आता इथे काय करणार आपण ऑन वाय ॲक्सिस स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 centimeter is equal to 10%. So 10 20 30 40 50 60 70 80 90 100. राईट. आता किती फर्स्ट किती आपलं तो कॉलम 100. each one of 100. Third one is also 100 and fourth one is also. Now for इथे आपण काय करतो नोटेशन science blank is commerce. So 60% that is 60% सायन्ससाठी आपल्याला काय फिल केलेलं आहे. त्याच्यानंतर 75% सेकंड्सचे किती केले 70 अँड दिस इज 75%. This is 75% for second school, right? Again this is 50% of third school. So remaining is commerce. That is 40% is commerce. Here 30% is commerce. Now 50% third school चे किती 50%. And last one fourth school is 40%. This is 40%.
So this complete the another or last example of percentage bar diagram. Okay, thank you.